नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजना फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार? फायनल अपडेट समोर, पण ह्या महिलांना पैसे मिळणार नाहीत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार ह्याबाबत आता महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ह्या वर्षातील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याचे पैसे पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे. मात्र त्याआधी ह्या योजनेची पात्रता तपासण्याची राज्य सरकार प्राप्तिकर विभागाची मदत घेणार आहे. महिला व बालविकास विभागाने या संदर्भात माहिती दिली असून योजनेच्या सध्याच्या लाभार्थीची यादी प्राप्तिकर विभागाकडे पाठविण्यात आली आहे. हा विभाग अहवाल तपासून राज्य सरकारला सविस्तर माहिती देणार आहे. लाभार्थ्यांचे पात्रतेची पडताळणी सुरू. सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांना आर्थिक मदत मिळत आहे. मात्र अपात्र लाभार्थ्यांचा समावेश झाल्याने निदर्शनास आला आहे. काही महिलांचे उत्पन्न ठरवलेल्या मर्यादेपेक्षा अधिक असूनही त्या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने 2.63 लाख लाभार्थींची तपासणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही तपासणी दिनांक 28 जून 2024 आणि 3 जुलै 2024 रोजी निर्गमित शासन निर्णयातील पात्रतेच्या अटी व शर्तीनुसार ही तपासणी करण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजनेतून ह्या महिलांना अपात्र करणार आहेत. पहा, सरकारी योजनेचा इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर अशा लाडकी बहीण योजनेच्या महिला लाभार्थ्यांना या योजनेतून बाद करण्यात येत आहे. ह्यामध्ये महिला व बालविकास विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार आतापर्यंत संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थी 2,30,000 महिला लाभार्थ्यांना अपात्र करण्यात आले आहे. तसेच कुटुंबातील सदस्य नावावर 4चाकी गाडी, नमोशक्ती योजनेचे लाभार्थी किंवा स्वच्छेने नाव मागे घेणाऱ्या अशा 1,60,000 महिला लाभार्थ्यांना अपात्र करण्यात आले आहे. वय 65 वर्षापेक्षा जास्त असलेल्या महिला 1,10,000 लाभार्थ्यांना अपात्र करण्यात आले आहे. ह्या व्यतिरिक्त आंतरराज्य विवाह केलेल्या महिला लाभार्थी, आधार कार्डवरील नाव बँकेतील नावापेक्षा वेगळं असेल त्या महिला लाभार्थी, एकाच महिलेने 2 अर्ज केलेले असल्यास अशा लाभार्थ्यांनी अपात्र करण्यात आले आहे. दिलासादायक निर्णय, ह्या लाभार्थ्यांचा लाभ परत घेणार नाही. लाडकी बहीण योजना अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी 2025 पासून योजनेचा लाभ मिळणार नाही आणि मात्र जुलै 2024 ते डिसेंबर 2024 पर्यंत जमा झालेली रक्कम परत मागण्यात येणार नाही. कल्याणकारी राज्य भूमिकेतून हा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. पात्र महिलांसाठी योजनेचा लाभ सुरूच राहणार. लाडकी बहीण योजनेचा अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना यापुढे लाभ नाही. मात्र इतर सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरूच राहणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. सदर योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याने जाहीर केले आहे. तर मित्रांनो, आता फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार लाडकी बहीण योजनेचा ते पाहूया. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी नुकतेच एका कार्यक्रमात जाहीर केले होते की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 8 दिवसात खात्यात जमा केला जाईल. मात्र काही तांत्रिक कारणामुळे हा हप्ता लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. तरीही लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा महिन्याचा हप्ता तो शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात मिळेल अशी शक्यता आहे. सर्व लाडकी बहिणींना अशी होती की फेब्रुवारीचा हप्ता 28 फेब्रुवारीपर्यंत जमा होईल, परंतु आजही हप्ता जमा झालेला नाही. मार्चच्या पहिल्या आठवड्यात हा 1,500 रुपये फेब्रुवारी महिन्याचे 8वा हप्ता हा जमा होणार आहे. तुम्ही कोणतीही काळजी न करता पात्र असाल तर निश्चित राहा. जे अपात्र आहेत त्यांना ह्या फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही. तर मित्रांनो, आता 2100 रुपयाचा हप्ता कधीपासून मिळणार पाहूया. विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र 3 महिने उलटल्यानंतरही हा वाढीव हप्ता मिळालेला नाही. हा निर्णय नवीन अर्थसंकल्पीय अधिवेशनात होण्याची शक्यता आहे. मार्चमध्ये महाराष्ट्र राज्याचा सन 2025 व 26 या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे आश्वासन सरकार पूर्ण करण्याची शक्यता आहे. जर नवीन अर्थसंकल्पात याबाबत घोषणा झाली तर एप्रिल 2025 पासून लाडकी बहीण योजनेचा सुधारित हप्ता लाभार्थ्यांना देण्यात येईल. मात्र अद्यापपर्यंत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. कोणतीही अफवा व्हिडिओ माहितीवरती विश्वास ठेवू नये. 2100 रुपये मिळणार आहेत असे म्हणून. आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि अपात्र कोण, पात्र कोण, 2100 रुपये कधी मिळणार हे सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेला आहोत. मित्रांनो किंवा लाडकी बहिणींनो, हा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या हरिटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईक मित्रांपर्यंत एक व्हिडिओ शेअर करा. इथंच तुमचं नवीन माहितीचं नवीन व्हिडिओसह परत भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.